पुण्यात्म्यांनो, दास वारंवार सांगतो की जसे पवित्र चारही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता हे दोन्ही एकच आहेत. पवित्र चारही वेदांचा निष्कर्ष आहे श्रीमद भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीता आणि वेद हे गॉड गिव्हन स्पिरिच्युअल नॉलेज आहे. हे परमात्म्यानं दिलेलं ज्ञान आहे. परमक्षर ब्रह्म म्हणजेच कबीर साहेबजींनी, कबीर परमेश्वरजींनी आणि असंख्य ब्रह्मांडांच्या स्वामीने ही चारही म्हणजे पाचही वेद, एक सूक्ष्म वेद अजून आहे, पाचही वेद या क्षरपुरुष अर्थात ज्योत निरंजनच्या अंतःकरणात फॅक्स केले होते. वेळ आल्यावर ते बाहेर पडले. जसे गर्भवती मादीतून मूल आपोआप वेळ झाली की बाहेर येतं, अशा व्यवस्थेने परमात्म्याने हे सर्व वेद, पूर्ण ज्ञान, अध्यात्म ज्ञान आणि संसारिक ज्ञान कसं राहिलं पाहिजे, काय क्रिया केल्या पाहिजेत, कोणत्या नाही केल्या पाहिजेत, हे सर्व ज्ञान दिलं होतं. परमात्मा कोण आहे, त्याची साधना कोणती आहे, आपण जिथे राहत आहात तो परमात्मा कोणत्या स्तरातील आहे, तुम्हाला किती लाभ देऊ शकतो, किती हानी पोहोचवू शकतो, हे सर्व ज्ञान दिलं होतं. या ज्योत निरंजनने जेव्हा हे वेद वाचले तेव्हा त्याला चिंता वाटली की यामध्ये पूर्ण परमात्म्याची माहिती आहे आणि त्याच्या प्राप्तीची कंप्लीट ट्रीटमेंट, कंप्लीट म्हणजे पूर्ण रूपाने विधी आहेत. त्याने काय केलं, जो परमात्मा प्राप्तीचा विधी होता, जे मंत्र होते, ते त्या पोर्शनला, त्या भागाला, वेदातील त्या भागाला नष्ट करून टाकलं आणि बाकी जो भाग होता तो आपल्याला दिला, जो ऋषींनी 4 विभागांमध्ये वाटून दिला. त्याला नावं दिली ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. त्या 5व्या वेदाशिवाय आपल्याला मोक्ष नाही. या वेदांमध्ये वर्णित विधींनी, 4 वेदांमध्ये वर्णित विधींनी, श्रीमद भगवद्गीतेत वर्णित विधींनी केवळ ब्रह्मपर्यंतची प्राप्ती होते, ब्रह्मलोकापर्यंतच जाता येते. इथली ही अंतिम उपलब्धी आहे. गीताची अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये लिहिलं आहे की ब्रह्मलोकापर्यंत जेवढे लोक आहेत तिथे गेलेले प्राणी पुनर्वर्तित आहेत. तिथे गेलेलेही परत फिरून पृथ्वीवर येतात. आणि जोपर्यंत हे येणं जाणं आहे, मोक्ष नाही, तर शांती नाही, परमशांती नाही होऊ शकत. आता जसं हे 4ही वेद या ब्रह्मने, क्षरपुरुषाने आपला पुत्र ब्रह्माला दिले. ब्रह्माजींनी याला जसं जाणलं, समजलं, त्याचंच ज्ञान पुढे आपल्या वंशजांना, आपल्या पुत्र नातवंडांना दिलं. आणि त्याच ज्ञानाला आपसात विचार विनिमय करून या ऋषी, महर्षी, ब्राह्मणांनी पुढे मग आपल्या अनुभवाची पुस्तकं बनवली, ज्याला वेदांचे अन्य भाग म्हटलं जातं, उपनिषद म्हटलं जातं. तर जे वेदांचे अन्य जे भाग आहेत ते ऋषींचे स्वतःचे केलेले स्वतःचे अनुभव आहेत, उपनिषदे आहेत ते त्यांचे अनुभव आहेत. जर ते वेदांशी आणि 5व्या वेदाशी जुळत नसेल तर व्यर्थ आहे. श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान याच क्षरपुरुष ब्रह्मने दिलं आणि याने श्रीमद भगवद्गीतेच्या मध्ये काही आपल्या स्तराच्या अटकळी घुसवल्या आहेत, जोडल्या आहेत,
युद्ध करवण्यासाठी आणि जीवांना भ्रमित करण्यासाठी, परंतु आपण त्याचा निर्णय त्या सूक्ष्म वेदाने करायचा आहे. आपल्याजवळ एक असा मापक आहे, असा एक आपल्याकडे एक तराजू आहे, ज्यामध्ये आपण प्रत्येक ग्रंथाला तोलू शकतो, त्याला ओळखू शकत आहोत, पारखू शकतो. आपल्याकडे एक असा ग्रंथ आहे ज्याला सूक्ष्म वेद म्हणतात. श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये त्याच सूक्ष्म वेदाची माहिती दिली आहे की तो परमात्मा आपल्या मुखकमलातून त्या विस्तारपूर्वक आध्यात्मिक यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची माहिती देतात आणि त्याला तत्वज्ञान म्हणतात. मग गीता ज्ञानदाता म्हणतात गीताजी अध्याय नंबर 4च्या श्लोक 34 मध्ये की त्या तत्वज्ञानाला, ज्याला परमात्मा स्वतः येऊन आपल्या मुखकमलातून स्वतः सांगतात, ज्ञान देतात, त्या तत्वज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, कपट सोडून त्यांची सेवा केल्याने ते तत्वदर्शी संत, ज्ञानी महात्मा आपल्याला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.